नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, तुम्ही या लेक्चरची सर्वात जास्त वाट पाहत होतात तो म्हणजे तुमचा पुरस्काराचा भाग 2। आता जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी पुरस्कार भाग 1 केला नसेल तो सुद्धा एकदा व्यवस्थित पाहून घ्या। त्याच्यावर आपण काही पुरस्कार चांगले घेतलेले आहेत, पण पुरस्कार भाग 2 मध्ये आपल्याला अजून काही असे पुरस्कार आहेत जे चांगल्या प्रकारे घ्यायचे आहेत, जे परीक्षेला जास्त चांगले विचारले जातात, किंवा जर आता पुरस्कार केले तर ज्या आगामी परीक्षा आहेत, कारण बऱ्यापैकी आता आपण या वर्षाच्या शेवटी थोडा आलेलो आहोत, सो बरेचसे पुरस्कार अपडेट सुद्धा झालेले आहेत, लक्षात ठेवायचं। मग परीक्षेला प्रश्न विचारले जातात, पुरस्कार कितवा कोणाला दिला, किंवा आधीचा कोणाला दिला असेल, पुरस्काराची रक्कम काय आहे, किंवा किती जणांना दिला असेल। मग या थोडक्यात आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत। पुरस्कार 1 मध्ये सुद्धा भाग 1 मध्ये सुद्धा व्यवस्थित जाऊन पाहायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, भाग 1 आणि भाग 2 च्या या दोन्हीही ज्या काही PDF आहेत ते तुम्हाला मी अवेलेबल करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलला, ज्यामध्ये सगळे पुरस्कार असतील। एक 25 ते 30 पुरस्कार महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला वारंवार रिपीटेडली प्रश्न विचारले जातील। मे बी एका परीक्षेला नसेल, पण त्याच्या पुढच्या परीक्षेला मात्र विचारले जातील, कारण पुरस्कार आज ना उद्या परीक्षेला विचारतात। सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया मित्रांनो। जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी पुरस्कार पाहिले नसेल, भाग 1 व्यवस्थित करत चला, भाग 1 पाहून घ्या आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं काही गोष्टी आपण शेअर करायला लागलोय। आगामी काळामध्ये युद्ध सराव असेल, चर्चेतील व्यक्तिमत्व असतील, किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये टाकू शकता। चला सुरुवात करूया आपण। येस, आता माझा मुद्दा असाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव व्हावा, तुम्हाला समजावं की या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, असेच प्रश्न विचारले जातात। त्यामुळे लक्षात ठेवायचं की पुरस्कार करताना शक्यतो त्याचं आवृत्ती किती आहे, कोणतं साल आहे आणि कोणता व्यक्ती आहे, हे तर प्रायमरी तुम्हाला करावं लागेल। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 97वा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटास, कोणता चित्रपट, कुठला पुरस्कार असतो तो सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याला आपण म्हणतो। ठीक आहे, आता कुठलाही पुरस्कार करताना कोणत्या गोष्टी पाठ करायच्या, कोणत्या गोष्टी वाचायच्या ते सुद्धा महत्त्वाचं माहिती पाहिजे। तुम्हाला मी सांगेन आता, जो 57 ऑस्कर पुरस्कार आहे त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे, म्हणजे बेस्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे। द ब्रुटलिस्ट आहे का, एनोरा आहे का, मॅकबेथ आहे का, की फ्लो नावा चित्रपट आहे। त्याचं बरोबर आन्सर कोणता आहे मित्रांनो, तर एनोरा नावा चित्रपट आहे, ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे। लक्षात ठेवायचं, 97वा ऑस्कर लक्षात ठेवायचा, जो जागतिक स्तरावर खूप मोठा पुरस्कार मानला जातो चित्रपट क्षेत्रामधला, याला विसरायचं नाही, लक्षात। आता मुद्दा असा आहे की चित्रपट पुरस्कार करताना मग आता करायचं काय, कारण एका चित्रपट पुरस्कारामध्ये तुमचा सर्वोत्कृष्ट अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, पुन्हा सहाय्यक अभिनेता असेल, दिग्दर्शक असतो, फिल्म असते, नेमकं करायचं काय। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कुठलाही पुरस्कार करताना नेहमी 4 गोष्टी करायच्या। फॉर एक्झाम्पल चित्रपट असेल, तुमचं काम काय आहे, 4 किंवा 5 गोष्टी, त्याचं आवृत्ती करा व्यवस्थित। दुसरी गोष्ट, बेस्ट फिल्म कोणती आहे, अभिनेता कोणता आहे, अभिनेत्री कोणती आहे, दिग्दर्शक कोणता आहे, हे लक्षात ठेवायचं। काय काय सांगितलं, मुख्य चित्रपट कोणता आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता लक्षात ठेवायचा, मुख्य अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, त्यानंतर दिग्दर्शक असेल, एवढं जरी केलं तरीही सफिशियंट आहे। कारण तुम्ही काय करता, मग बाकीचे 10-12 गोष्टी वाचता। आता एका पुरस्कार तुम्हाला माहिती असेल, कितीतरी लोकांना पुरस्कार दिला जातो, पण आपण सगळं वाचत बसलो तर मग आपल्याला कन्फ्युजन वाढत जाईल। त्यामुळं ज्याच्यावर जास्त विचारलं जाईल ते जर लक्षात ठेवलं तर ते खूप पुरेसं आहे, लक्षात। आता हा चित्रपट आहे एनोरा, 97वा ऑस्कर पुरस्कार लक्षात ठेवायचा। मग बघा, मी पण एवढंच केलेलं आहे। काय करायचं तुम्हाला, 97वा ऑस्कर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट एनोरा आता सांगितला, अभिनेता आहे एड्रियन ब्रॉडी, अभिनेत्री आहे मिकी मॅडिसन, आणि दिग्दर्शक आहेत सर्वोत्कृष्ट सीन बेकर। सुरुवात झाली कुठली ऑस्करची सुरुवात कधी झाली, तर 1929। एवढंच केलं तरी भरपूर आहे। 4 गोष्टी आणि एक सुरुवात कधी झाली, कारण कधी कधी तुम्हाला विधान देतात की ऑस्कर पुरस्कार सुरुवात 1950 ला झाली, 1901 ला झाली, किंवा अजून कोणत्या काही साल देतील, पण लक्षात ठेवायचं 1929 ही गोष्ट महत्त्वाची आहे। त्या वर्षी पहिल्यांदा ऑस्कर सुरुवात झाली होती आणि त्याच वर्षी पहिले ऑस्कर प्रदान करण्यात आले होते। त्यामुळे लक्षात ठेवायचं, 4 गोष्टी व्यवस्थित केल्या, आवृत्ती केली आणि सुरुवात लक्षात ठेवायची। पुरस्काराची रक्कम करत बसू नका, काही ते करत बसायचं नाही। ज्या ठिकाणी गरज आहे ते तुम्हाला मी सांगेन काय करायचं, लक्षात। त्यानंतर पुढचा बघा, पुढचा प्रश्न, 2025 मधील शांततेचा नोबेल कोणत्या व्यक्तीस पाहिजे, व्यक्तीस प्रदान करण्यात आला। 2500 नोबेल पुरस्कार, यावर मी विशेष सुद्धा व्हिडिओ घेतला होता मित्रांनो। ज्यांनी पाहिला नसेल, नोबेल पुरस्कार 2025 चा मी स्पेशल आपल्या YouTube चॅनलला एक वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे, ज्यामध्ये सर्व पुरस्कार मांडलेले आहेत। मग तो वैद्यकशास्त्रातला असेल, भौतिक शास्त्रातला असेल, रसायनशास्त्र असेल, शांततेचा असेल, साहित्याचा असेल, कोणताही असेल। बघा विचारले काय, शांतता। मग नादिया मुराद आहेत का, तर नाही। निहोन हिदंको आहेत का,
नाही. मारिया मचाडो आहेत का? येस. लॅझ्लो क्रॅझनहॉर काही आहेत का? तर हे पण नाही आहेत. यांना पुरस्कार मिळालेला आहे पण तो साहित्यातला आहे. तर हे कोणत्या व्यक्ती आहेत शांततेच्या? मारिया मचाडो. खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत आणि जेव्हा अशा शांततेचा नोबेल एखाद्या महिलेस प्रदान केला जातो तेव्हा ते खूप जास्त विचारलं जाऊ शकतं परीक्षेला आपल्याला. तर लक्षात ठेवायचं 25 मधला शांततेचा नोबेल कुणाला मिळालेला आहे? मारिया मचाडो. मग आपण यांची थोडक्यात आता बघूया बाकीचे पुरस्कार. बघा, शांततेचा नोबेल कोण आहेत? मारिया कोरिना मचाडो व्हेनेझुएलाचे आहेत. इथं सुद्धा एखादा प्रश्न विचारू शकतील की नुकताच शांततेचा नोबेल जो पुरस्कार प्रदान करण्यात आला, मारिया मचाडो याचं नाव आहे, त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर कोणत्या देशाच्या आहेत? लक्षात ठेवायचं व्हेनेझुएला. बघा आता मारिया व्हेनेझुएला असं काहीतरी टेक्निक करत चला. नावं सुद्धा मोठी आहेत बघा. ठीक आहे, मारिया व्हेनेझुएला हे थोडं केलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल. विषय काय आहे? तर व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी तिच्या संघर्षासाठी अथक कार्याबद्दल त्यांना पुरस्कार दिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. रक्कम आहे बऱ्यापैकी रक्कम आहे नोबेल पुरस्कारामध्ये, ती बऱ्यापैकी सेमच आहे. लक्षात ठेवायची 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच $12 लाख. हे लक्षात ठेवायचं. कोणाद्वारे? तर नॉर्वे नोबेल समितीद्वारे दिला जातो. नॉर्वे नोबेल समिती जी नॉर्वेमध्ये आहे त्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. कोणता? शांततेचा. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विजेत्यांचं नाव, त्यांचा देश जर बऱ्यापैकी चर्चेमध्ये असेल आणि त्याचा पुरस्कार रक्कम इथे करू शकता. कोणती? 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर, कारण तो स्वीडनच्या देशाकडनं दिला जातो. लक्षात ठेवायचं. देन वैद्यकशास्त्रामधला कोण आहेत? 2025. आता गेल्या काही वर्षापासून वैद्यकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल, 3-3 जणांची नावं येत आहेत. म्हणजे 3 जणांना हा पुरस्कार विभागून दिला जातो. लक्षात ठेवायचं. तर कोण आहेत? मेरी ब्रुंको, फ्रेडरिक रॅम्सडेल, शिमॉन साकागुची, अशा 3 जण आहेत. कशामध्ये? वैद्यकशास्त्रामध्ये. ठीक आहे, तर हे असं लक्षात ठेवू शकता मित्रांनो. बघा, मेरी ब्रुंको, तर पहिलं नाव मेरी आहे. फ्रेड यातलं फ्रेंड करा, फ्रेंड. दुसऱ्या व्यक्तीचं मधलं फ्रेंड साईडला काढा. शिमॉन साकागुची मध्ये शिमॉन करा. मग याच्यावर टेक्निक काय करायची? मेरी फ्रेंड शिमॉन असं करा. मेरी फ्रेंड शिमॉन याचा एक अर्थ पण होतो ना, मेरी म्हणजे माझी मैत्रीण शिमॉन आहे, असं काहीतरी करू शकता. टेक्निक करणं हे आपल्या हातामध्ये. तुम्हाला काय वाटते की इतक्या गोष्टी वाचायच्या आहेत, त्या लक्षात पण ठेवावं लागतील ना. त्यामुळे काही ठिकाणी जिथं गरज भासते अशा ठिकाणी काही गोष्टी करत चला, तुमचं अजिबात विसरणार नाही. परीक्षेला विचारणार काय? वैद्यकशास्त्रामधील पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आला? 3-3चे गट असतील. तुम्हाला काय करायचंय? मेरी बघायचंय, फ्रेंड बघायचंय, शिमॉन बघायचंय. लक्षात. त्यानंतर विषय काय आहे? परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधासाठी इथं नाही केलं तरी चालेल, विषय नाही केलं तरी चालेल, कारण तो खूप जास्त इम्पॉर्टंट नाहीये म्हणजे अभ्यासक्रमासाठी. रक्कम अगेन तीच आहे. कोणाद्वारे? स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल असेंब्लीद्वारे. नोबेल असेंब्ली आहे स्वीडनमध्ये, तर त्याद्वारे. स्वीडनची राजधानी कोणती आहे? स्टॉकहोम आहे. तर कॅरोलिन्स्का नावाची एक संस्था आहे, त्याद्वारे दिला जातो. कुठला पुरस्कार? वैद्यकशास्त्रामधील पुरस्कार. लक्षात ठेवायचं. प्राइज मनी सेमच आहे. एकदाच पाठ केलं सगळीकडे लावू शकता, काय हरकत नाही. ठीक आहे, पण मेरी फ्रेंड शिमॉन वैद्यकशास्त्र. मग असं लक्षात ठेवू शकता की आरोग्यामधली माझी एक मैत्रीण आहे, मेरी फ्रेंड कोण? शिमॉन आहे. ठीक आहे. त्यानंतर रसायनशास्त्र. सुसुमू, बघा, सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबर्टसन, उमर एम यागी. तर असं मी म्हणतो, याचा मी थोडं असं केलेलं आहे. रिचर्डची उमर सुसुमू आहे ना, रिचर्डची उमर म्हणजे वय असं आपण म्हणतो ना. रिचर्डची उमर सुसुम, किंवा असं करू शकता रिचर्ड आणि सुसुमूची उमर, दोघांचं वय. कुणाचं? रिचर्ड आणि सुसुमूचं उमर, असं लक्षात ठेवायचं. नावं थोडी किचकट असतात पण आपल्याला काहीतरी टेक्निक आणायची आहे, किंवा इनिशियल करू शकता. सुसुमूचं एस करा, रिचर्डचं आर करा, उमरचं यू करा, मग RUS SRU असं काही टेक्निक करत जायची. विषय काय आहे? धातू सेंद्रिय चौकटींच्या विकासासाठी रक्कम अगेन सेमच आहे. कोणाद्वारे? द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. ठीक आहे, कारण का सायन्सचा पुरस्कार आहे, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. लक्षात ठेवायचं. नाव फक्त जरा करत चला. यापेक्षा वेगळ्या काही तुम्हाला वाटल्या, काही कृत्या आठवल्या, ट्रिक्स आठवल्या, मला कमेंटमध्ये टाका. जेणेकरून काय होईल, तुमच्या कमेंट्स बाकी लोकांना वाचता येतील आणि त्यांना सुद्धा समजेल की बाबा इथं आपण टेक्निक ही करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर भौतिकशास्त्र अगेन 3 जण आहेत, जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट, जॉन मार्टिसन. तर मी काय केलेलं आहे,
2 जॉन आणि 1 मिशेल. ठीक आहे, 2 जॉन आहेत आणि 1 मिशेल आहे, किंवा MJ असं लक्षात ठेवा. MJ फेमस जे पॉप सिंगर होते मायकल जॅक्सन. काही करू शकता, MJ फक्त लक्षात ठेवा. MJ स्क्वेअर करा. M म्हणजे मिशेल, J म्हणजे जॉन, 2 नावाचे व्यक्ती आहेत. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटिसायझेशन मध्ये त्यांच्या शोधासाठी दिलेलं आहे. रक्कम तीच आहे. कोणाद्वारे? सेमच आहे. कारण का लक्षात ठेवायचं, वैद्यकशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, त्यामध्ये ही संस्था सेमच येणार. कोणती? रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. अलग लक्षात. पुढचा पुरस्कार काय आहे? साहित्याचा नोबेल. ही खूप जास्त महत्वाची व्यक्ती आहे. यांचा देश सुद्धा महत्वाचा आहे. लॅझ्लो क्रॅझ्नाहोर्काई. नावं पण अवघड आहेत आणि देश कोणता आहे? हंगेरी. ठीक आहे. देन विषय काय आहे? त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी जे सर्वनाशाच्या दहशतीत कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते. रक्कम तीच आहे. कोणाद्वारे? द स्वीडिश अकॅडमी, स्टॉकहोम. लॅझ्लो क्रॅझ्नाहोर्काई. साहित्यामध्ये नाव अवघड आहे. लॅझ्लो, बघा मला पण बघायला लागतं. क्रॅझ्नाहोर्काई लक्षात ठेवायचं. लॅझ्लोला लक्षात ठेवायचं. आता ओके, इथं लॅझ्लो आहे आणि इकडं हंगेरी असं लक्षात ठेवा. ओके, ला करा, ह करा, काहीतरी करत चला. तुम्हाला ते आठवणं गरजेचं आहे त्या परीक्षेमध्ये. ओके, तर महत्वाचा व्यक्ती आहे. इथं असा काही देश असला तर तुम्हाला विचारला जाईल की नुकताच पुरस्कार प्रदान झालेले लॅझ्लो जे काही व्यक्ती आहेत त्यांचा देश कोणता आहे? तर तो आहे हंगेरी. ठीक आहे, चला पुढचा बघूया. अर्थशास्त्र. अगेन 3 लोक आहेत. जोएल, फिलिप, पीटर. ओके, असं लक्षात ठेवा. जोएल, जो फिलपीट असं काहीतरी करत चला. तुम्हाला लक्षात राहील, वारंवार केलं की आठवून जातं. पीटर हॉविट. तांत्रिक प्रगतीद्वारे शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या पूर्व आवश्यकता ओळखल्याबद्दल व सर्जनशील विनाशाद्वारे शाश्वत वाढीच्या सिद्धांतासाठी. नावं विषय किचकट असतात. विषयामध्ये काही लॉजिक लावत बसायचं नाही. पाठ करायचं म्हटलं की अख्खं आयुष्यामध्ये सगळं पाठच करत बसतो. कुठं पाठ करायचं आहे, कुठं लक्षात ठेवायचं हे जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, अगेन तेच. आता मला बघा, ही 4 वेळा रक्कम असल्यावर मला पाठ होऊन जाईल की नाही? रक्कम बदललेलं का कुठं? मग एकच रक्कम लक्षात ठेवा. काय? 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर किंवा 12 लाख डॉलर. इथं दशलक्ष आहे, इथं लाख आहे. एवढं फक्त डोक्यात आणा. दशलक्ष आहे, तिथं लाख आहे. तुम्हाला चुकून उलट करतील. काय? 12 दशलक्ष डॉलर असतो का? 12 खूप जास्त होतात. लक्षात ठेवायचं. कोणाद्वारे? रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. अर्थशास्त्र सुद्धा एक इकॉनॉमिक सायन्सचा प्रकार आहे. त्याला आपण म्हणतो अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राचं विज्ञान. ठीक आहे, चला. सो लक्षात ठेवायला की नोबेलमध्ये या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या नोट्स सुद्धा पाहिजे. नोट्स अवेलेबल करून दिल्या जातील आपल्या टेलिग्राम चॅनलवर. नसेल तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला लिंक मी शेअर करतो. ठीक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही थोडं अपडेट्स वगैरे टाकत राहतो आपण एक्झामचे वगैरे किंवा अभ्यास दृष्टीने काय काय करायचं आहे. 2025चा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? आंतरराष्ट्रीय मॅन बुकर आहे, आंतरराष्ट्रीय मॅन बुकर वेगळा आणि फक्त मॅन बुकर वेगळा. मग हे सुरुवातीला समजलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय मॅन बुकर असेल तर 25 साल महत्वाचं आहे. मी तुम्हाला भाग 1 मध्ये 2024चा सुद्धा पुरस्कार सांगितला होता. तुम्ही पाहिलं सुद्धा असेल. थोडा मागचा पुरस्कार केला. आता 25चा अपडेट झाला. 25चा काय बघा. बानू मुश्ताक आहेत का? जेनी एर्पेनबेक आहेत का? गीतांजली श्री आहेत का? की मायकल हॉफमन आहेत? मायकल हॉफमन हे अनुवादक आहेत, ट्रान्सलेटर आहेत, ते कुठे लेखक नाही आहेत. म्हणजे मुळात म्हणायचं उद्देश काय की त्यांनी आधी एक पुस्तक केलेलं आहे. या तिघा जणींना किंवा येस फिमेलच आहेत, या तिघा जणींना पुरस्कार मिळालेला आहे. पण 2025च्या कोण व्यक्ती आहेत? तर बानू मुश्ताक आहेत. बानू मुश्ताक यांना 2025चा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार 2024चा. मला कमेंटमध्ये सांगा. त्या पण एक महिलाच आहेत. लक्षात ठेवायचं, जे मी लास्ट भाग 1 मध्ये सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. ठीक आहे, आता बानू मुश्ताक 25 आहेत. तर आपण बघूया की हे काय, कुठली कादंबरी असेल. चला, द मॅन बुकर प्राइज, इंटरनॅशनल मॅन बुकर प्राइज 2025चा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर प्राइज. मूळ लेखक आहेत बानू मुश्ताक. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय. मग या जर दुसऱ्या भारतीय असतील तर पहिल्या भारतीय कोण आहेत? मला कमेंटमध्ये सांगा. बघा, हे असं असतं ना, पहिली महिला, पहिला भारतीय, पहिल्या अनुवादिका, खूप जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे, मी काय प्रश्न विचारला? या जर दुसऱ्या भारतीय असतील तर पहिल्या भारतीय कोण आहेत? देन मूळ कादंबरी काय आहे? मूळ कादंबरी आहे इदेया हनाते ची कन्नड लिखाण आहे, कन्नड भाषेमधली कादंबरी आहे. त्याचं मग ट्रान्सलेशन करून काय केलंय तर लक्षात ठेवायचं, त्याचं नाव आहे हार्ट लॅम्प नावाची कादंबरी आहे.
अनुवादित केल्यावर काय होतं, हार्ट लॅम्प. पण मूळ नाव काय आहे, इदाय हनाते. अनुवादक कोण आहेत, आता लक्षात ठेवायचं, आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार हा फक्त इंग्रजीमध्ये, मूळचे इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये जर ट्रान्सलेशन केलं असेल अशाच पुस्तकांना दिला जातो, अशाच कादंबऱ्यांना दिला जातो. आता मला सांगा, ही तर कन्नड आहे, या कन्नड कादंबरीचं कोणतरी अनुवादक केलं पाहिजे ना, ट्रान्सलेशन केलं पाहिजे. मग ते कोणी केलेलं आहे बघा, दीपा भास्ती त्यांचं नाव आहे. दीपा भास्ती त्यांचं नाव आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक आहेत, ट्रान्सलेटर आहेत. यापूर्वी कोणत्याही भारतीय व्यक्तीला अनुवादकाचा पुरस्कार मिळाला नव्हता, ट्रान्सलेटरचा पुरस्कार मिळाला नव्हता. लक्षात ठेवायचं. या एका पुरस्कारामध्ये किती जास्त प्रश्न विचारू शकतील बघा. पुरस्कार रक्कम किती आहे, 50,000 पाऊंड आहेत. 50,000 पाऊंड आहेत. हे पाऊंड स्टर्लिंग त्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवायचं. हे पाऊंड आहे आणि हे असतं युरो. बऱ्याच लोकांना कन्फ्युज व्हायला लागतं. युरोमध्ये ई लिहायचं, मध्ये 2 रेषा, हे झालं पाऊंड. ठीक आहे. मला सांगा, 50,000 जे पाऊंड आहेत ते दोघींना विभागून दिलं जातं. म्हणजे कुणाला देणार, मूळ लेखिका असते आणि ज्यांनी ती अनुवादक केलेलं आहे कादंबरी, त्यांच्यामध्ये विभागून देतात. आता लक्षात ठेवा, प्रश्न कुठे विचारतील, एक प्रश्न विचारतील की कुणाला मिळाला, बानू मिस्ताक. अजून कुणाला मिळाला, दीपा भास्ती. दोघांना सुद्धा मिळाला ना, यांना मूळ लेखिकाचा, यांना ट्रान्सलेटरचा. बरं, आता महत्वाचं काय आहे, दुसऱ्या भारतीय आहेत. पण लक्षात ठेवा, मग पहिल्या भारतीय कोण, कमेंटला टाका. आंतरराष्ट्रीय मॅन बुकर चालले, मॅन बुकर नाही. तुमच्या ऑप्शनमध्ये, तुमच्या कमेंटमध्ये अरुंधती रॉय, अरविंद अडिगा, किरण देसाई अशी लोक नको आहेत. हे आंतरराष्ट्रीय मॅन बुकर आहे. बरं, कन्नड मधली कादंबरी कोणती आहे, इदे हनाते. याचं कन्व्हर्जन काय आहे, ट्रान्सलेशन काय इंग्लिशमध्ये, हार्ट लॅम्प. अनुवादिका कोण आहेत, दीपा भास्ती. या पहिल्या अनुवादक आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय मॅन बुकर मिळालेला आहे. पुरस्कार रक्कम किती आहे, 50,000 पाऊंड आहे. 50,000 पाऊंड आहे. दोघींना विभागून दिलं जातं. कुठं प्रश्न येऊ शकतात हे सांगणं काम माझं आहे. व्यवस्थित फक्त बघत चला. ठीक आहे. लक्षात, आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार क्लिअर झाला 25चा. मला 24ची पण कमेंट टाका की आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार 2024चा कोणाला भेटला. ठीक आहे. इत्यंभूत माहिती जेवढं लागेल परीक्षा तेवढं चांगलं करूया. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता, पुष्पा, भूलभुलैया 3, काश्मीर फाईल्स की 12वी फेल, 12th फेल त्याला आपण म्हणतो. बरोबरचा पुरस्कार कोणता आहे, 71वा असेल तर 100% 12वी फेल, 12th फेल त्या पुरस्काराचं, त्या चित्रपटाचं नाव आहे. 3 पर्याय कॅन्सल झाले. 71वा आहे. आता जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणताही चित्रपट पुरस्कार करताना मला फक्त काय काय माहिती पाहिजे, आवृत्ती माहिती झाली. बरोबर, 71वी. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, जरी पुरस्कार 25 मध्ये दिला गेला असेल, बरोबर, 25ला पुरस्कार दिला गेला असेल तर 2000 हा 23चा पुरस्कार आहे. 2023 मध्ये जेवढ्या चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. पण दिला कधी, 25. मला सांगा 26 आता कोणाला होणार, 72वा होणार. ठीक आहे. कुठल्या चित्रपटासाठी, 2024च्या. आणि होणार कधी, देणार कधी, 2026 मध्ये. हे जर लक्षात ठेवायचं. 71वा आवृत्ती आली तर अजिबात विसरायचं नाही. चित्रपट कोणता आहे, सर्वोत्कृष्ट, 12वी फेल, हिंदी माध्यमातला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान, लक्षात ठेवायचं. आणि अजून आहे विक्रांत मेसी. दोघा जणांना दिलेला आहे, लक्षात ठेवा. फक्त एकटा व्यक्ती नाहीये. शाहरुख खानला कशासाठी, जवानसाठी, आणि विक्रांत मेसीला कशासाठी, अगेन 12वी फेल त्या चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहेत, राणी मुखर्जी आहे. चित्रपट कोणता आहे, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे साठी, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन, कोणता चित्रपट आहे, द केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, आता प्रत्येक भाषेमध्ये सुद्धा एक पुरस्कार दिला जातो. कोणता, आपापल्या भाषेमधला. मग आता मराठीचा विचारतील आपल्याला, बरोबर ना. मग मराठी सांगा कोणता चित्रपट आहे तो, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे, श्यामची आई. आणि याचे दिग्दर्शक आहेत सुजय डहाके. आजकाल चित्रपट मराठी जबरदस्त येत आहेत. ते सुद्धा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवतात किंवा आंतरराष्ट्रीय सुद्धा मिळवत राहतात. लक्षात ठेवायचं. त्यामुळं फक्त एवढ्या गोष्टी केल्या. चित्रपट केला, अभिनेता 2 जणांची नावं, शाहरुख खान, विक्रांत मेसी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री केली एकच आहे, दिग्दर्शक सुदीप्तो सेन. कोण, केरला स्टोरी. मराठी चित्रपट कोणता आहे, श्यामची आई. आणि बाल चित्रपट असेल तर लक्षात ठेवायचं, नाळ 2.0 असा एक आला होता बघा, नाळ 2 भाग दुसरा, तर ते लक्षात ठेवायचं. बाल चित्रपट असेल तर नाळ लक्षात ठेवायचं. आणि हा असेल तर कोणता, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता असतो, श्यामची आई. सुजय डहाके दिग्दर्शक आहेत. त्यामुळे पुरस्कार करताना 4-5 गोष्टी फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप जास्त महत्वाचे पुरस्कार आहेत. ठीक आहे. ओके. आता लक्षात ठेवा की हे पुरस्कार कोण प्रदान करतं, राष्ट्रपती करत असतात. आणि त्याच वेळी जेव्हा हा समारंभ चालू असतो
71वा जो काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे त्याला आपण नॅशनल फिल्म अवॉर्ड असं म्हणतो, त्याच ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात येतो. तुम्ही पाहिलं असेल बघा, आता ते मध्यंतरी व्हायरल झालं होतं ना इंस्टाग्रामला, युट्यूबला, की शाहरुख खान असतात, राणी मुखर्जी असतात, तिथे पलीकडे विक्रांत मेसी आहेत पांढरा कोट घालून, आणि समोर मोहनलाल आहेत. मोहनलाल का? दादासाहेब फाळके. लक्षात ठेवा, 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आला? 23 मध्ये नव्हे, 23चा. दिला कधी? 25 मध्ये. मग सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं. आशा पारेख आहेत का? नाही. वैजंतीमाला? नाही. मिथुन चक्रवर्ती? नाही. कोण? मोहनलाल. मग जर आता थोडं याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो काय लक्षात ठेवायचं बघा. दादासाहेब फाळके पुरस्कार बद्दल थोडक्यात, हा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमधला सर्वोत्कृष्ट मोठा चित्रपट पुरस्कार आहे. कोणता? दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार, जो एका व्यक्तीस दिला जातो. लक्षात ठेवायचं, ज्यानं खूप जास्त उत्तुंग काही कामगिरी केलेली आहे चित्रपटसृष्टीमध्ये. तो कुठल्याही भाषेमधला, कुठल्याही एका रिजनमधला व्यक्ती असेल, असं कुठल्या काही गोष्टी नाहीये. ठीक आहे, ओके. स्थापना कधी झाली? 1969 मध्ये स्थापना झाली. पुरस्कार रक्कम आहे 10 लाख रुपये. लक्षात ठेवायचं, पुरस्कार रक्कम विचारली जाते. त्यानंतर याच्या प्रथम विजेत्या त्या होत्या देविका राणी. 1969लाच त्यांना पुरस्कार दिला होता. मग पहिल्या विजेत्या कोण आहेत? देविका राणी, 1969. लक्षात ठेवायचं. हा, आता जो 2023चा दिला होता 25 मध्ये 71व्या राष्ट्रीय पुरस्कारासोबत, कोणाला दिला? मोहनलाल यांना दिला. लक्षात ठेवायचं, तो कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे? 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. मग आता हे जे व्यक्ती आहेत, कोण? मोहनलाल, यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, म्हणजे कुठल्या राज्याचे आहेत? केरळ या राज्याचे आहेत. लक्षात ठेवा. 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व विविध केरळ राज्य पुरस्कार यांनी सन्मानित. आणि हे पण लक्षात ठेवा, कधी कधी असे विचारतील की सध्या लक्षात ठेवायचं 2025 मध्ये यांना 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे एक असतं ना की 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष, लक्षात ठेवत जायचं. ओके. जन्म आहे 1960. बघा, हे आता सांगितलं केरळ. 2001ला पद्मश्री, 19ला पद्मभूषण. म्हणजे यापूर्वी सुद्धा त्यांना भारतीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, नागरी पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. पद्मश्री 2001 मध्ये आणि 19ला पद्मभूषण. 350 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. त्याचे बरेचसे मल्याळम चित्रपट सुद्धा गाजलेले आहेत. त्यातल्या आता मध्यंतरी चित्रपट बरेचसे येऊन गेले. मग तो लुसिफर असेल, दृश्यम असेल, बऱ्याच लोकांनी पाहिली सुद्धा असते. मग लक्षात ठेवायचं, हे 55वे आहेत. आणि हे जर 55 असतील तर मला कमेंटमध्ये टाका. तुम्हाला मी काही गोष्टी विचारत चाललोय. 54वा पुरस्कार कोणाला मिळाला? 55 कोण आहेत? दादासाहेब फाळके. 55 दादासाहेब फाळके कोणाला मिळाला? मोहनलाल यांना मिळाला. 54वा व्यक्ती कोण आहे? मला कमेंटमध्ये सांगायचं. नेक्स्ट पुढचा, 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणत्या महिलेस मिळाला? 73वा मिस युनिव्हर्स. आता ह्या ज्या काही सौंदर्याच्या स्पर्धा आहेत महिलांसाठी, फक्त 2 लक्षात ठेवायचं, मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड. हे लक्षात ठेवा. मिस युनिव्हर्स 73वी असते आणि एक एडिशन मागं वर्ल्डचं असतं. लक्षात ठेवायचं. 73वी मिस युनिव्हर्स कोण होत्या? सुचाता चुआंगश्री, ग्रेटा स्पिलबर्ग, रिया जॉन्सन, व्हिक्टोरिया थेल्विग. येस, बरोबरचा पर्याय कोणता आहे? मिस युनिव्हर्स असेल तर तुम्हाला व्हिक्टोरिया. बघा, युनिव्हर्स असेल तर व्हिक्टोरिया, UV असं करायचं. व्हिक्टोरियाला फक्त V आहे. कधीचा? 73वा. लक्षात ठेवलं. आता थोडक्यात आपण बघूया. 73व्या मिस युनिव्हर्स आहेत 24 मध्ये. आता पुन्हा 25ला नोव्हेंबरला होईल बघा, म्हणजे आता सध्या होऊन जाईल परत. ते 74वे असेल. व्हिक्टोरिया थेल्विग डेन्मार्कच्या रहिवासी आहेत. हे असलं काहीतरी विचारलं जातं आधीमध्ये. ठीक आहे. कोणाद्वारे? वर्ल्ड फूड प्राईज, ओके, याच्यामध्ये येणार नाही. 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 72वी. बघा, 73वी मिस युनिव्हर्स आणि 72वी मिस वर्ल्ड. एक एडिशन मागे लक्षात ठेवायचं, लागून नाही. मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? सुचाता चुआंगश्री, ज्या थायलंडच्या आहेत. बघा, आता मिस वर्ल्ड असेल कोण? सुचाता चुआंगश्री, थायलंडच्या आहेत. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ही स्पर्धा का महत्वाची वाटते? कुठली? मिस वर्ल्ड का महत्वाची वाटते? का सांगा? तर ही स्पर्धा हैदराबाद या ठिकाणी पार पडली. कोणती? 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा. मग मुद्दाम विचारतात, 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? मास्त काहीतरी, फॉर एक्झाम्पल चेन्नई किंवा मग कोची, मग विशाखापट्टणम, आणि एक असणार हैदराबाद. कुठे पार पडली? 72वी हैदराबादला पार पडलेली आहे. कुठं प्रश्न विचारू शकतात, कारण का आंतरराष्ट्रीय मोठी एक स्पर्धा आहे आणि जेव्हा ती भारतामध्ये पार पडत असेल तेव्हा ते विचारणार असेल. मग लक्षात ठेवायचं, हैदराबाद विसरू नका. देन फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2024 मधील सर्वोत्तम मालिकाचा पुरस्कार कोणत्या मालिकेस मिळाला? फिल्मफेअर OTT. आज जे आपण OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय? ओव्हर द टॉप
ओव्हर द टॉप म्हणजे OTT लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अमेझॉन प्राईम असेल, नेटफ्लिक्स असेल, अशा काही गोष्टी आहेत. तर यामार्फत आपण काही मूव्हीज बघतो किंवा वेब सिरीज पाहतो. हा पुरस्कार आहे फक्त वेब सिरीजना प्रदान करण्यात येतो. मग सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती होती? मिर्झापूर. मिर्झापूर ही आताची वेब सिरीज नाही, ही खूप आधीची वेब सिरीज आहे. पर्याय कॅन्सल करू शकता. आश्रम कदाचित येऊ शकेल. द रेल्वे मॅन की गोधरा फाईल्स लक्षात ठेवायचं. द रेल्वे मॅन हिला ह्या वेब सिरीजला काय झालाय तर सर्वोत्कृष्ट OTT मधला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे. कोणता आहे ती? द रेल्वे मॅन. अजिबात विसरायचं नाही. आता हे सगळंच करायची गरज आहे का? काही महत्त्वाच्या गोष्टी आपण करूया. फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 24 मालिका कोणती आहे? रेल्वे मॅन. दिग्दर्शक कोण आहेत? समीर सक्सेना व अमित गोलानी. अभिनेता आहे कॉमेडी राजकुमार राव. अभिनेत्री आता बघा हे 2 श्रेणी असतात. कॉमेडी असेल राजकुमार राव, ड्रामा असेल गगनदेव रियार. अभिनेत्री कॉमेडी असेल गीतांजली कुलकर्णी, ड्रामा असेल मनीषा कोइराला. ठीक आहे, नाही केला तरी चालेल, सगळं काय पाठ करायची गरज नाही. फक्त OTT वेब सिरीज फक्त बघा कोणती आहे वेब सिरीज? द रेल्वे मॅन. आलं का लक्षात? ओके. देन डिसेंबर 24 मध्ये जमशेदजी टाटा पुरस्कार. आता हे काही वैयक्तिक पुरस्कार दिले जातात, मग याच्यामध्ये काय जास्त करायची गरज नाही. रक्कम किती असते किंवा काय, ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी मी सांगेन की हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डिसेंबर 24 मध्ये जमशेदजी टाटा पुरस्कार कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आला? कुमार मंगलम बिर्ला, N चंद्रशेखर, मुकेश अंबानी, किरण मुजुमदार. बरोबर कोण आहे? किरण मुजुमदार यांना जमशेद टाटा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, या व्यक्तींना नाही. ठीक आहे, मग आता 1 लाइनर आहेत, तुम्हाला मी आहे तसं PDF मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. याच्याबद्दल जास्त काही करायची गरज नाही. ठीक आहे, जसं आपण काय करायचो, पुरस्कार बघितले की त्याच्यावरची माहिती पण बघायचो ना, इथे जास्त करायची गरज नाही. हे फक्त खूप चर्चेमध्ये नसतात, आधीमध्ये विचारू शकतात. 1 लाइनर आहेत. 25 मध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणत्या व्यक्ती सन्मानित करण्यात आले? पद्मपाणी पुरस्कार थोडा मोठा आहे साहित्यामधला. नाना पाटेकर आहेत का? नाही. मोहन आगाशे? नाही. सई परांजपे हे बरोबर उत्तर आहे. सुधा गोखले सुद्धा नाहीत. मग सई परांजपे नाव आहे लक्षात ठेवायचं. परांजपेचं पद्मपाणी. प लक्षात ठेवा. टेक्निक येणं गरजेचं आहे आणि एकदा दोनदा वाचलं की लक्षात राहतं. बरोबर आपण पर्याय काढतो. आलं का लक्षात? पुढं 25 मध्ये अमेरिकेचे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम कोणत्या फुटबॉलपटूस प्रदान करण्यात आले? लक्षात ठेवायचं, अमेरिकेमधला सर्वोच्च पुरस्कार कोणता असतो तर राष्ट्राध्यक्षाकडनं ते एक मेडल दिलं जातं, आपण काय म्हणतो? अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कुठला फुटबॉलपटू आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो, एम्बापे, लिओनेल मेस्सी, ड्वेन रूनी. आता तसं पाहायला गेलं तर नेहमी रोनाल्डो आणि मेसी चर्चेमध्ये असतात, पण लक्षात ठेवायचं इथं रोनाल्डोला घेऊन जायचं नाही. इथं रोनाल्डोला नाहीये, इथं कुठला व्यक्ती आहे? लिओनेल मेसी हा व्यक्ती आहे. हा फक्त दुसराच फुटबॉलपटू आहे ज्याला अमेरिकन प्रेसिडेंट फ्रीडमनं गौरवण्यात आलेला आहे. यापूर्वी एक व्यक्ती होती, ती खूप वयस्कर व्यक्ती आहे, पण हा व्यक्ती दुसरा आहे, पण पहिला पुरुष आहे, कारण ती महिला होती. ठीक आहे, पहिली व्यक्ती ती महिला आहे आणि हा पहिला पुरुष म्हणजे दुसरा व्यक्ती झाला. हे जरा लक्षात ठेवायचं. पहिले भारतीय महिला, पहिले भारतीय, किंवा त्याला आपण म्हणतो ना की जसं मगाशी आपण पाहिलं बघा, पहिल्या अनुवादिका आणि पहिल्या भारतीय अनुवादिका दोन्ही सेमच आहेत. बरोबर ना, कारण का भारतीयच आहेत त्या. ठीक आहे, ओके. मेसीला मिळालेला आहे, लक्षात ठेवा. 78वा बाफ्ता पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणास गौरवण्यात आले? आता 2च आंतरराष्ट्रीय पुरस्कार जरा करायचे. कोणते? ऑस्कर कराच. ऑस्करला प्रश्न येणारच आहे. ऑस्कर किती वे? 97. ठीक आहे, बाफ्ता कोणासाठी असतो? ब्रिटिश अकॅडमी फिल्म्स, म्हणजे काय? ब्रिटनच्या एरियामध्ये ज्या काय फिल्म्स असतात, इंग्रजी चित्रपट जास्त त्याच्यामध्ये असतात, तो फक्त त्या ठिकाणी दिला जातो. ठीक आहे, ओके. बाफ्ता 78वा आहे. ॲड्रियन ब्रॉडी आहेत का? डी कॅप्रियो? नाही. ब्रॅडी कॉर्बेट? नाही. ड्वेन जॉन्सन? नाही. बरोबरचा पर्याय कोणता आहे? ॲड्रियन ब्रॉडी. आता लक्षात ठेवायचं 2 मुद्दे कॉमनच आहेत. कॉमन कोणते आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो. 78वा बाफ्ता पुरस्कार आणि 97वा ऑस्कर पुरस्कार, यामध्ये जो अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट आणि अभिनेत्री आहे सर्वोत्कृष्ट, इथं सुद्धा दोन्ही सेमच आहेत. म्हणजे इथं कोण आहे? लक्षात ठेवायचं. अभिनेता कोण आहे तर कोण? ॲड्रियन ब्रॉडी. आणि अभिनेत्री कोण आहेत? मिकी मॅडिसन असं काहीतरी नाव. आपण पुढे पाहूया. हे दोन्ही लोक सेम आहेत. कुठं? 78वा बाफ्तामध्ये आणि 97च्या ऑस्करमध्ये दोन्ही व्यक्ती सेम आहेत. बाकी चित्रपट वेगळा आहे, दिग्दर्शक वेगळा आहे. ओके, बघा चित्रपट कोणता आहे? कॉन्क्लेव्ह. ऑस्करला कोणता होता? अनोरा. एवढा असं तुलनात्मक अभ्यास करायचा. ठीक आहे, 78वा आहे. दिग्दर्शक कोण आहेत? ब्रॅडी कॉर्बेट. अभिनेता कोण आहेत? बघा, ॲड्रियन ब्रॉडी आणि मिकी मॅडिसन. ह्या दोघेही व्यक्ती ऑस्करला पण आहेत, ज्यांना बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला. कोण आहेत त्या दोन्ही व्यक्ती? बाफ्ताला पण याच आहेत, ऑस्करला पण याच आहेत.
त्यामुळे एकाच ठिकाणी पाठ होऊन जात, वेगळं करायची गरज नाही. ठीक आहे, ओके. टाइम्स मासिकाच्या 2025च्या वर्षातील सर्वोत्तम महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे? सर्वोत्तम महिलांच्या यादीत कशामधल्या? टाइम्स मॅगझिनचं. कोणता बरोबरचा पर्याय? सीतारामन आहेत का? नाही. दीपिका पदुकोण? नाही. द्रौपदी मुर्मू? आता असं वाटतं की राष्ट्रपती आहेत मग त्यांना मोठा सन्मान दिला जाईल, असं काहीच नाहीये. बऱ्याचशा वेळी राष्ट्रपती अशा मोठ्या मोठ्या लिस्टमध्ये नसतात. ठीक आहे, कोण व्यक्ती आहेत त्या? महिला कोण आहेत? पूर्णिमा देवी बर्मन. आणि चर्चेतील व्यक्तिमत्व असेल तर सुद्धा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, एक 25 व्यक्ती करायच्या चर्चेतल्या एका वर्षाच्या, ज्या वारंवार विचारू शकतात. मग या ठिकाणी कोण महिला आहेत त्या या यादीमध्ये? तर पूर्णिमा देवी बर्मन आहेत. आपण थोडक्यात बघूया. पूर्णिमा देवी बर्मन आहेत त्या आसामच्या आहेत. मग राज्य विचारलं जातं कधी कधी. आसाम राज्यामधील जीवशास्त्र आणि वन्यजीव संवर्धन तज्ञ आहेत. टाइम्स वुमन ऑफ द इयर 25च्या यादीत एकमेव भारतीय महिला आहेत. मग एकमेव असतं असं काही विशेष करून विचारलं जातं, ते खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यांना मिळालेले पुरस्कार बघा. नारी शक्ती पुरस्कार 17 साली मिळालेला आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 22 साली आणि विटली गोल्ड पुरस्कार 24 साली. मित्रांनो, हा विटली गोल्ड पुरस्कार आहे, यालाच पर्यावरण क्षेत्रामधला ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. ग्रीन ऑस्कर विसरायचं नाही. ठीक आहे, ग्रीन ऑस्कर. पर्यावरणाला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? विटली गोल्ड लक्षात ठेवायचा. हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महत्वाचं काय आहे? पूर्णिमा देवी बर्मन कोणत्या त्यांचं फील्ड आहे? वन्यजीव संवर्धन तज्ञ आणि जीवशास्त्र, आसाम राज्याच्या रहिवासी आहे. ठीक आहे, चला पुढे पाहूया. रामसार पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण आहेत? आता हे असे पुरस्कार का चर्चेमध्ये आले? कारण ते पहिल्यांदाच एका भारतीयाला मिळालेले. ठीक आहे, पूर्णिमा देवी बर्मन नाही. आता आपण बघितलं ना, हे 3 पुरस्कार आहेत. मग हा कसा काय पुरस्कार त्याच्यामध्ये ऍड झाला? पर्याय कॅन्सल केला. दिव्या कार्तिकेयन नाही. सुनीता नारायणन नाही. जयश्री व्यंकटेसन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पहिला आहे त्यामुळे महत्वाचा विचारू शकतात. मी मुद्दाम असे प्रश्न घ्यायला लागलोय, तुम्हाला माझ्यासोबत सुद्धा तयारी करता येते. ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाहीये काय? हा, याला हे म्हणतात, हे असं करा, याला ते म्हणतात, त्यापेक्षा पर्याय आणा. कुठं काय आणि एकदा तुम्ही ते थोडं स्कॅन केलं, तुम्हाला ते एक्झामला जास्तीत जास्त करून आठवतं. ठीक आहे, देन बघा. रामसर पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या भारतीय जयश्री व्यंकटसेन. पाणथळ जागेचा सुयोग्य वापर व व्यवस्थापन करणे याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. रामसर पुरस्कार साधं लॉजिक आहे. रामसर काय असतं? ज्या ठिकाणी पाणथळाच्या काही जागा आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. माझे तुम्हाला 2 प्रश्न मित्रांनो आहेत. सध्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळ किती आहेत? हा एक प्रश्न माझा आहे. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस केव्हा साजरा करतात? आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस केव्हा साजरा केला जातो? माझ्यासोबत कनेक्टेड राहा. अभ्यास आपण चांगला करतोय. यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला जानेवारी ते जून सगळे दिनविशेष घेतले होते. पुन्हा जुलै ते आता पुढचा 1 महिना शिल्लक राहिलाय, पुन्हा दिनविशेष घेणार. मग सगळ्या लेक्चर्स प्रॉपरली बघत चला. जेवढं अवेलेबल आहे तुम्हाला मी नोट्समध्ये शेअर करत जाईन. ठीक आहे, ओके. मग एवढं लक्षात ठेवायचं. मला 2 तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. सध्या भारतामध्ये एकूण रामसर स्थळ किती आहेत? मला कमेंटमध्ये उत्तर द्या त्याचं. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस केव्हा साजरा केला जातो ते सुद्धा मला कमेंटमध्ये उत्तर टाका. आणि हे टाकत चला, कारण काय होतं, जेव्हा आपण स्वतःहून काही गोष्ट करतो तेव्हा ते लक्षात आपल्या जास्त वेळ राहतं की हा, मी सरांना सांगितलं होतं की चला हा दिवस साजरा म्हणून केला जातो. ठीक आहे. 25 मध्ये जनस्थान पुरस्काराने कोणत्या व्यक्ती सन्मानित करण्यात आले? सतीश आळेकर हेच राईट आन्सर आहे. प्रभाकर पणशीकर हे तर मोठे संगीतकार आहेत. आर श्रीराम कुमार नाही. सुदर्शन पटनाईक नाही. ठीक आहे, बरोबर कोणतं आहे? हे वाळूमधील प्रख्यात शिल्पकार आहेत बघा, म्हणजे वाळूच्या प्रतिकृती करत असतात, तुम्हाला माहिती पण असेल. सतीश आळेकरांना काय पुरस्कार मिळाला? जनस्थान पुरस्कार मिळालेला आहे. एवढंच करायचं, बाकी जास्त काय करायची गरज नाही. देन पुढचा, 2025 मध्ये पुण्यभूषण पुरस्काराने कोणत्या व्यक्ती सन्मानित करण्यात आले? अच्युत सामंत नाही. जितेंद्र मिश्रा नाही. डॉक्टर विजय केळकर, असे काहीतरी नाव वेगळे वाटतात बघा. डॉक्टर विजय केळकर यांना कोणता पुरस्कार मिळाला? पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. पुण्यभूषण पुरस्कार लक्षात ठेवायचा, खूप मोठा पुरस्कार आहे. म्हणून डॉक्टर विजय केळकर हे ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना तो पुरस्कार मिळाला. वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण? आता वर्ल्ड लॉ काँग्रेस जगामध्ये एक अशी कायद्याची एक बैठक होते ज्या ठिकाणी सभा भरवली जाते. काँग्रेसचा एक तो भाग आहे. काँग्रेसमध्ये, त्या वर्ल्ड लॉ काँग्रेसमध्ये प्रत्येक देशाचे आपापली लोक येतात. पण हा जो पुरस्कार आहे, हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण आहेत? तर अँथनी डिसिल्वा आहेत का? नाही. यशराज शर्मा आहेत का? नाही.
मधुसूदन देसाई आहेत का, सॉरी साई आहेत का, नाही. तर भुवन रिभू, भुवन रिभू हे 2-3दा नावं केलेत की होऊन जातं. त्यांना काय मिळाला, वर्ल्ड लॉ काँग्रेस त्यांना सन्मान मिळाला आहे आणि ते पहिले भारतीय वकील आहेत. लक्षात ठेवायचं, भुवन रिभू. ठीक आहे. पुढचा, संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार 2025 मध्ये कोणास प्रदान करण्यात आला. सासाकावा पुरस्कार, नाव थोडीशी अशा अवघड असतात. कोण आहेत, संजय दिगावकर, सारा जोसेफ, मृत्युंजय महापात्रा, गिरीश व्यंकटरमण. कोण व्यक्ती आहेत, बरोबर, मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार मिळाला आहे. आता पुरस्कार काय आहे, दिला कधी जातो किंवा ह्या आपण थोडक्यात गोष्टी बघूया, कारण महत्वाचा पुरस्कार आहे, कारण का संयुक्त राष्ट्राचा आहे म्हणून थोडक्यात लक्षात ठेवायचं. बघा, मृत्युंजय महापात्रा यांना सायक्लॉन मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं. मी एक दिवस तुम्हाला ते लेक्चर सुद्धा घेईन. फॉरेस्ट मॅन कोण आहेत, वॉटरमॅन कोण आहेत, किंवा रेल्वे मॅन कोण आहेत, मेट्रो मॅन कोण आहेत, असे विविध ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे त्यांना ते पदवी दिली जाते. तर लक्षात ठेवायचं, यांना सायक्लोन मॅन ऑफ इंडिया असं म्हणून ओळखलं जातं. कोण आहेत ते, मृत्युंजय महापात्रा. ओके. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत. त्याला आपण काय म्हणतो, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. भारतीय हवामान विभाग सध्या काय आहे ते डायरेक्टर जनरल आहेत, महासंचालक आहेत. आपत्ती जोखीम क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना प्रदान झालेला आहे. म्हणजेच काय, तर सासाकावा पुरस्कार का मिळतो, कुठल्या क्षेत्रामध्ये मिळतो, तर आपत्ती जोखीम क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार. म्हणजे काय, आपत्ती जोखीम क्षेत्र त्यातलं व्यवस्थापन हे जर माहिती असेल त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोणता, संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार. कुणास मिळाला, मृत्युंजय महापात्रा. राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 25 महाराष्ट्रामधील कोणत्या महिलेला प्रदान करण्यात आला. आता राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल, आता नाव त्याचा बघा, फ्लोरेन्स नायटिंगेल. लक्षात ठेवायचं, परिचारिका, मोठ्या नर्स होत्या. लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल नर्स डे आहे, आंतरराष्ट्रीय नर्स दिवस आहे, तो यांच्या जन्मदिन साजरा केला जातो. मला कमेंटमध्ये सांगायचं, आंतरराष्ट्रीय नर्स दिवस केव्हा साजरा करतात. ठीक आहे, मला कमेंटमध्ये उत्तर द्या. आता आपल्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा एक महिला या ठिकाणी आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला होता. सुजाता बागुल आहेत का, नारायणी पुजारी, राणी रावसाहेब, प्रियांका गिरी. पुढला पर्याय बरोबर आहे, सुजाता बागुल यांना फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे, जो राष्ट्रीय आहे. लक्षात ठेवायचं, 25 मध्ये. यातल्या महाराष्ट्रात कोण आहेत, सुजाता बागुल. ओके. पुढचा 2025चा संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या पुरस्कार. लोकसंख्या पुरस्कार आणि परत कोण आलं, संयुक्त राष्ट्र आलं, त्यामुळे महत्वाचा ठरला. बघा, कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आला. कुसुम सरोज, वर्षा देशपांडे, विशाखा विश्वनाथ, ऐश्वर्या पाटेकर. बरोबरचं उत्तर आहे ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. गेले कितीतरी वर्ष महिला चळवळ असेल किंवा जे वंचित घटक आहेत त्या घटकांना काही मूलभूत हक्क जाणीव करून देणं, अशा विविध क्षेत्रामध्ये, मग लहान मुलींचं पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. त्या आहेत वकील, ऍडव्होकेट कोण आहेत, वर्षा देशपांडे आहेत. लक्षात ठेवायचं, लोकसंख्या पुरस्कार. बघा, वर्षा देशपांडे, संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी आहेत आपल्या. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी हा पुरस्कार देण्यात येतो. कोणता, तर लोकसंख्येचा पुरस्कार. 11 जूनला काय आहे, जागतिक लोकसंख्या दिवस आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये मराठी भाषेमध्ये भाषण करणारी पहिली व्यक्ती आहे. जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये ते भाषण दिलेलं आहे. आणि जर असा प्रश्न विचारला पहिली व्यक्ती कोण आहे, तर त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडेच आहे. म्हणजे बघा, एका पुरस्कारामध्ये कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं जरी भान राहिलं तरी अभ्यास करताना असे वेगळे अँगल आणायचे. लक्षात. पुढचा, चिंथा रवींद्रन पुरस्कार 25 कोणत्या साहित्यिकास प्रदान करण्यात आला. इतका महत्वाचा नाही, पण नॉर्मल फक्त लक्षात ठेवायचा. आसावरी देशपांडे, झारा चौधरी, शरणकुमार लिंबाळे, सुधीर रसाळ. शरणकुमार लिंबाळे हे ते व्यक्ती आहेत आणि यांना सुद्धा 1-2 वर्षापूर्वी एक पुरस्कार मोठा मिळाला होता. मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, तुम्हाला फक्त हिंट देतो. तो सरस्वती सन्मान होता की व्यास सन्मान होता, या दोनपैकी त्यांना एक पुरस्कार 1-2 वर्षापूर्वी त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे शरणकुमार लिंबाळे मोठी व्यक्ती आहे. आलं का लक्षात, खूप महत्वाची व्यक्ती आहे. पुढचा, पेन पिंटर पारितोषिक. अगेन पेन पिंटर, ते प्रिंटर नाही, त्याला आपण पिंटरच म्हणतो. पेन पिंटर हा सुद्धा एक लिखाणामधला, साहित्यामधला एक मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. लक्षात ठेवायचं, पेन पिंटर पारितोषिक 25 कोणत्या व्यक्तीस देण्यात आला. पुरस्कार हा सारा जोसेफ नाही, अब्दुल यासिन, डेझी रॉकवेल कोण आहे त्या, लीला ॲबेलेला.
ते नाव थोडंसं असं आहे अबोलेला वगैरे, पण लक्षात ठेवायचं पेन पिंटर पुरस्कार आहे तो या व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. देन पुढचा FISM. आता जागतिक स्तरावर अशी एक संघटना आहे जी जादू क्षेत्रामध्ये त्या थोड्याशा मिरॅकल किंवा जिला आपण म्हणतो ना की जादूच्या काही प्रयोगामध्ये अशी एक संस्था मोठी आहे. तर या संस्थेनं जो पुरस्कार मध्यंतरी घेतला होता त्यामध्ये आपली भारतीय महिला आहे. तर लक्षात ठेवायचं FISM 25चा जादूगारांसाठीचा ऑस्कर जिंकणारी पहिली भारतीय कोण? जादूगारांसाठी ऑस्कर म्हणजेच काय तर जादूगार क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? FISM पुरस्कार. ती भारतीय महिला कोण आहे किंवा भारतीय कोण आहेत? नताशा बासू आहेत का? रिया चतुर्वेदी आहेत का? सुहानी शाह आहेत त्या व्यक्ती. सुहानी शाह तुम्हाला माहिती पण असेल कदाचित, या बरेच वेळा मनातलं ओळखतात. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते प्रूव्ह पण करून दाखवलेलं आहे. त्या जादूगार स्वतःला म्हणून घेतात. ते कोण आहेत? सुहानी शाह. गार्गी पंडित सुद्धा नाहीत. सुहानी शाह लक्षात ठेवायचं, महत्वाच्या व्यक्ती आहेत. त्यानंतर 2025 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या व्यक्तीस दिला? लोकमान्य टिळक पुरस्कार महत्वाचा आहे जो लोकमान्य टिळक फाउंडेशनद्वारे दिला जातो. पण 25 व्यक्ती कोण आहेत? नितीन गडकरी आहेत. सुधा मूर्ती, शरद पवार, सारस पुनावाला नाहीत. नितीन गडकरींना 25चा पुरस्कार मिळाला आहे. कोणता? लोकमान्य टिळक पुरस्कार. आपण थोडक्यात बघूया. बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार काय महत्वाचा आहे? हिंद स्वराज संघ मार्फत प्रदान करण्यात येतो. भारत सरकार मार्फत नव्हे, हिंद स्वराज संघ मार्फत. लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, रक्कम किती आहे? 1 लाख रुपये. 24 विजेत्या होत्या सुधा मूर्ती आणि 25 विजेते आहेत नितीन गडकरी. मग कधी कधी असं असतं एक पुरस्कार थोडा आधीच आपण बघायचा. मग तुम्हाला काय म्हणलं 55वे दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळाला? 55वा तर ते आपले मोहनलाल आहेत. मला 54चं कमेंट मध्ये सांगा. 71 असेल किंवा अजून कुठला आपण एडिशन पाहिला असेल थोडा एक पुढचा म्हणजे नॉर्मल सध्याचा करायचा आणि एक फक्त नॉर्मल मागचा जरा फक्त बघून जायचं. कधी कधी मागचा सुद्धा पुरस्कार विचारला जातो परीक्षेला. ठीक आहे, ओके. 25 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. अगेन खेळामधला क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालपैकी कोणत्या व्यक्तीस देण्यात आला? ओके, देण्यात आला नाही. बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पण प्रश्न फिरवून विचारलाय काय? कोणत्या व्यक्तीस देण्यात आला नाही? डी गुकेश यांना देण्यात आलेला आहे. मनू भाकेर देण्यात आलेला आहे. स्वप्नील कुसाळे यांना देण्यात आलेला नाही. म्हणजे माझा बरोबरचा पर्याय हा असणार. प्रवीण कुमार यांना पण देण्यात आलेला आहे. पण स्वप्नील कुसाळे यांना खेलरत्न दिलेला नाही. यांना अर्जुन पुरस्कार दिला गेलेला आहे. विचारले काय तुम्हाला? खेलरत्न पुरस्कार सांगा. 4 व्यक्तींना खेलरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. लक्ष द्या. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 25, 24ची कामगिरी पुरस्कार 25 लक्षात ठेवायचं. एकूण खेलरत्न 4. कोण कोण आहेत ते? मनू भाकेर नेमबाजी, डी गुकेश बुद्धिबळ, प्रवीण कुमार उंचउडी. प्रवीण कुमार हे आहेत उंचउडी. लक्षात ठेवायचं प्रवीण कुमार हे पॅरा ऍथलीट आहेत. ठीक आहे, पॅरा ऍथलीट आहेत आणि बाकी सगळे रेग्युलर. मग तुम्हाला असं पण विचारतील कोणता व्यक्ती पॅरा ऍथलीट आहे तर कोण आहेत ते? प्रवीण कुमार आहेत. खेळ कोणता आहे? उंचउडी. हरमनप्रीत सिंग हॉकी हे सध्या आपल्या भारतीय हॉकी संघाचे पुरुष हॉकी संघाचे कप्तान आहेत, कॅप्टन आहेत. हे मी का असं लिहून देतोय? तुम्हाला जोड्या जुळ्या सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता अर्जुन पुरस्कार सगळे घेता येत नाहीत कारण का एकूण अर्जुन पुरस्कार किती आहेत? 32 जणांना दिलेला आहे. तो मगाशी कोण होते? स्वप्नील कुसाळे. ते पण नेमबाजच आहेत. ठीक आहे, त्यांना पुरस्कार कोणता भेटला? अर्जुन. एवढं लक्षात ठेवा की एकूण खेलरत्न 4, अर्जुन पुरस्कार 32 आणि हे ते 4 जण आहेत. लक्षात. थोडक्यात आपण बघूया. खेलरत्न पुरस्कार स्थापना 1992 आणि याचं सध्याचं नाव काय आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आधीचं नाव काय होतं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. लक्षात ठेवायचं. आता सध्या काय नाव आहे? मेजर ध्यानचंद. पहिले विजेते आहेत विश्वनाथन आनंद. 92 ला त्यांना मिळालेला आहे. पुरस्कार रक्कम किती आहे? 25 लाख रुपये आहे. सुरुवातीला एवढी नव्हती, नंतर थोडी थोडी वाढवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं. आता मुद्दा असा आहे की मला सांगा मेजर ध्यानचंद आहेत त्यांच्या जन्मतिथी आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. मग मला कमेंटमध्ये उत्तर सांगा राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? दिनविशेष महत्वाचे असतात, परीक्षेला विचारले जातात. तो जवळपास मित्रांनो या ठिकाणी आपण 25 पुरस्कार केलेले आहेत आणि भाग 1 मध्ये आपले 14-15च्या आसपास पुरस्कार झाले असतील. म्हणजे परीक्षेला काय आहे 40चे आसपास पुरस्कार एवढेच करा. त्यात तुम्हाला बऱ्यापैकी 10-15 पुरस्कार माहिती पण असतात. फक्त एखादा पुरस्कार चर्चेमध्ये असेल, व्यक्ती प्रतिष्ठित असेल, चर्चा खूप जास्त झाली असेल, अशा वेळी त्या व्यक्तीवर आधारित सुद्धा पुरस्कार विचारला जातो. लक्षात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. आणि जे प्रश्न कमेंटमध्ये आता मी तुम्हाला विचारले होते
त्याची बरोबरची उत्तर कमेंटमध्ये टाका. काय काय विद्यार्थी पूर्ण लेक्चर पाहत नाहीत, तुमच्यासाठी पूर्ण लेक्चर अवेलेबल करून द्यायला लागलो. व्यवस्थित पहा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला पूर्ण अंदाज सुद्धा येईल आणि पुन्हा तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर टाकता येते. लक्षात? बरं, कसं वाटलं सांगायचं आहे. आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी हव्या आहेत चालू घडामोडीला, त्या आपण पूर्णपणे सिरीजमध्ये घेणार आहोत. आता पुरस्कार झाले, युद्ध सराव असतील, काही चर्चेतील व्यक्तिमत्व असतील, अजून काही महत्त्वाची पुस्तके, त्यांचे लेखक असतील, अशा पण सिरीज चालू केलेली आहे. पुढच्या वीकमध्ये आपण युद्ध सराव सुद्धा करायचे आहेत. त्याचबरोबर जे महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक आहेत ते सुद्धा आपण करणार आहोत. ठीक आहे, शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यांना सांगत चला की चालू घडामोडीला आपला चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. ठीक आहे मित्रांनो, चला, जय हिंद.